Welcome to online class. In previous lecture we studied the classification of chromatography and today we are going to learn about the paper chromatography. Paper chromatography is the basic technique which is used for the separation of compounds. Okay. Paper chromatography is a liquid type of chromatography. ओके बघा मागच्या वेळी आपण काय बघितलं क्लासिफिकेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी स्टडी केले आणि आज आपण काय बघतो पेपर क्रोमॅटोग्राफी ही टेक्निक बघणार आहोत. आता पेपर क्रोमॅटोग्राफी ही जी टेक्निक आहे ती तुम्ही सेकंड इयरला सुद्धा शिकलेली आहात बरोबर. आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर पेपर क्रोमॅटोग्राफीचे ॲप्लिकेशन्स ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस ही जी टेक्निक आहे ती कुठे यूज केली जाते हे सगळे पॉईंट्स आपण बघणार आहोत. तर बघा पहिला पॉईंट काय दिला इट इज अ लिक्विड टाईप ऑफ क्रोमॅटोग्राफी. ही जी टेक्निक आहे पेपर क्रोमॅटोग्राफी ही कशामध्ये कन्सिडर केली जाते तर लिक्विड टाईप ऑफ क्रोमॅटोग्राफीमध्ये कन्सिडर केली जाते. आता याच्यामध्ये सेकंड पॉईंट दिला इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ अ कंपाऊंड पार्टिशनिंग इट सेल्फ बिटवीन द टू लिक्विड फेजेस. याच्यामध्ये जे कंपाऊंड आहेत ते काय होतात पार्टिशनिंग इट सेल्फ बिटवीन द टू लिक्विड फेज. याच्यामध्ये आपण काय करतो लिक्विड फेजेसच यूज करतो लक्षात येते का बघा. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट दिला द कंपोनंट विच आर मोर सोल्युबल इन अ स्टेशनरी फेज विल मूव स्लोली वाईल द कंपोनंट विच इज अ मोर सोल्युबल इन अ मोबाईल फेज विल मूव फास्टर. आता तुम्हाला माहिती आहे आपण दोन फेजेस नेहमी यूज करतो. पहिली आहे स्टेशनरी फेज दुसरी आहे मोबाईल फेज. आता ह्याच्यामध्ये त्याने काय सांगितलं तुम्हाला एखादा मिक्सचर दिला अर्थात त्याच्यामध्ये काय असणार आहेत दोन कंपोनंट प्रेझेंट असणार आहेत बरोबर. तर त्यांनी काय म्हटलं द कंपोनंट विच इज अ मोर सोल्युबल इन अ स्टेशनरी फेज. जो कंपाऊंड स्टेशनरी फेजमध्ये मोर सोल्युबल आहे तो कसा मूव होतो तर स्लोली मूव होतो आणि जो कंपोनंट मोबाईल फेजमध्ये सोल्युबल आहे तो कसा होतो मूव फास्टर होतो. म्हणजे बघा स्टेशनरी फेजमध्ये प्रेझेंट असणारा कंपोनंट हा स्लोली मूव होतो आणि मोबाईल फेजमध्ये प्रेझेंट असणारा कंपोनंट हा फास्टली मूव होतो. ॲज अ रिझल्ट ऑफ द डिफरन्शियल मुवमेंट दे गेट सेपरेटेड. त्यांची मुवमेंट ही काय आहे डिफरंट आहे सेम नाही आहे. अशा या डिफरन्शियल मुवमेंटमुळे ते काय केले जातात सेपरेटेड केले जातात किंवा सेपरेट केले जातात. ओके. आता तुम्हाला काय दिलं आहे बघा द फॉर्म्युला फॉर डिस्ट्रीब्युशन कोइफिशियंट. आता इथे एक फॉर्म्युला दिला आहे काय दिला आहे तो डिस्ट्रीब्युशन कोइफिशियंट ब्रॅकेट के म्हणजेच काय डिस्ट्रीब्युशन कोइफिशियंट हा केने इंडिकेट करतात इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन अ स्टेशनरी फेज डिवाइड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन अ मोबाईल फेज. हा फॉर्म्युला आपण कधी यूज करतो जर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं असेल दिलेल्या मिक्सचरमधला कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला डिटरमाइन करायचं असेल त्यावेळी डिस्ट्रीब्युशन कोइफिशियंट हा फॉर्म्युला यूज केला जातो. आता याच्यानंतर काय सांगितलं बघा मेथडॉलॉजी सांगितली आहे. आता पेपर क्रोमॅटोग्राफी कशी कॅड आउट करायची आहे किंवा प्रोसिजर काय ती याच्यामध्ये सांगितली आहे. ओके. इट इन्वॉल्व्स द फॉलोइंग स्टेप. पहिली स्टेप आहे बघा सॅम्पल लोडिंग. आता सॅम्पल लोडिंग आहे सेकंड आहे डेव्हलपिंग आहे आणि थर्ड आहे लोकेटिंग. ओके. आता ही सगळी प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे काय. आता सॅम्पल लोडिंग म्हणजे काय करतो आपण तुम्हाला फिल्टर पेपर किंवा जो तुमचा क्रोमॅटोग्राफिक पेपर आहे तो दिला जातो. ओके. तुम्ही फक्त मी सांगते तसे इमॅजिन करायचं म्हणजे तुम्ही प्रोसिजर केला आहात. नेक्स्ट लेक्चरला आपण याचा व्हिडिओही बघणार आहोत. ओके. तुम्हाला काय दिलं जातं एक क्रोमॅटोग्राफी किंवा एक फिल्टर पेपर दिला जातो. दिल्यानंतर तुम्ही काय करताय ॲट द बॉटम ऑफ पेपर तुम्ही काय करताय 2 to 3 सेंटीमीटरवरती एक लाईन ड्रॉ करताय. ओके. त्या लाईनवरती सेंटरला काय करताय कॅपिलरीने जो मिक्सचर तुम्हाला सेपरेट करायचं आहे ज्या मिक्सचरचं कंपोनंट सेपरेट करायचे आहेत त्या मिक्सचरचे ड्रॉप्स तुम्ही बाय युझिंग कॅपिलरी काय करताय त्या लाईनच्या सेंटरमध्ये घेताय. ओके. अगदी फाईन कॅपिलरी तुम्हाला यूज करायची आहे. ओके. एक स्पॉट दिला फाईन स्पॉट त्याच्यानंतर तो स्पॉट काय करायचा आहे ड्राय करायचा आहे. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर अप्लाय करायची आहे. कॅपिलरी घ्यायची आहे सॅम्पलमध्ये डीप करायची घेऊन त्याचा एक ड्रॉप काय करायचा आहे त्या लाईनवरती घ्यायचा आहे परत काय करायचं आहे ड्राय करायचं आहे. अशी तुम्ही 2 ते 3 वेळा ही प्रोसिजर काय करायची आहे रिपीट करायची आहे. रिपीट केल्यानंतर तो पेपर काय करायचा आहे कंप्लीट ड्राय करायचं आहे. ओके. हेच याच्यामध्ये सांगितलं कशामध्ये सॅम्पल लोडिंगमध्ये. काय म्हटलं द फिल्टर पेपर ऑफ सुटेबल डायमेन्शन इज अ चूज इन अँड सॅच्युरेटेड विथ अ सॉल्वंट पेपर अँड सॅम्पल लोडेड ॲज अ फाईन स्पॉट. म्हणजेच काय बघा काय केलं आपण एक फिल्टर पेपर घेतला फिल्टर पेपरच्या बॉटमपासून 2 to 3 सेंटीमीटरवरती एक लाईन ड्रॉ केली
लाईनच्या सेंटरमध्ये बाय युझिंग कॅपिलरी तुम्ही एक फाईन म्हणजे अगदी बारीक, फाईन म्हणजे काय, अगदी लहान स्पॉट तुम्ही घेताय. ओके. आणि अशी प्रोसिजर तुम्ही किती वेळा कॅरी आउट करणार, 2 ते 3 वेळा केल्यानंतर तो स्पॉट काय करायचं, कंप्लीट ड्राय करायचा आहे. ड्राय केल्यानंतर सेकंड तुम्हाला काय सांगितलं बघा, डेव्हलपिंग सांगितलं. आता याच्यामध्ये आपण काय करतो, आता तुमचा हा जो फिल्टर पेपर आहे किंवा क्रोमॅटोग्राफिक पेपर आहे तो तुम्ही काय करताय, तुमचा जो स्पॉट आहे तो ड्राय झाल्यानंतर एका क्लोज्ड वेसलमध्ये पुट करताय, केप्ट करताय, बरोबर ना. आता त्या वेसलमध्ये काय आहे तर सुटेबली सिलेक्टेड सॉल्वंट वेपर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे हे सॉल्वंट वेपर ॲज अ मोबाईल फेज म्हणून ॲक्ट होतात. बघा मी काय सांगते, तुमचा जो क्रोमॅटोग्राफिक पेपर आहे तो ॲज अ स्टेशनरी फेज म्हणून ॲक्ट होतो आणि तुम्ही ज्या क्लोज वेसलमध्ये तुमचा हा जो क्रोमॅटोग्राफिक पेपर केप्ट करणार आहात, ठेवणार आहात, ज्याच्यामध्ये सॉल्वंट वेपर्स प्रेझेंट आहेत. ओके. हे सॉल्वंट वेपर ॲज अ मोबाईल फेज म्हणून काय होतात, ॲक्ट होतात. ठेवल्यानंतर तुम्ही काय करायचे, वेसल क्लोज करायचं, त्याचा माउथ काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. आफ्टर 5 to 10 मिनिट्स म्हणजे मोबाईल फेजचं तुम्ही बघताय, ती वेसल कशी असते, ट्रान्सपरंट असते. आफ्टर 5 to 10 मिनिट्स ज्यावेळी मोबाईल फेजचं कंप्लीट रनिंग होतं, म्हणजे कंप्लीट 10 मिनिट्स लागतात असं काही नाही आहे, 5 to 7 मिनिट्समध्ये होऊन जातं. तुम्हाला दिसतं ज्यावेळी मोबाईल फेजचं कंप्लीट रनिंग होतं त्यावेळी ती स्ट्रीप किंवा तो पेपर तुम्ही काय करता, त्या वेसलमधून रिमूव्ह करताय. रिमूव्ह केल्यानंतर तो पेपर परत काय करायचा आहे, ड्राय करायचा आहे. ड्राय केल्यानंतर थर्ड पॉईंट येतो लोकेटिंग. आता याच्यामध्ये बघा, डेव्हलपिंगमध्ये तुम्ही काय बघितलं तर त्याने काय काय सांगितलं बघा, द पेपर इज सॅच्युरेटेड विथ द सुटेबली सिलेक्टेड सॉल्वंट वेपर बाय हँगिंग इन अ क्लोज्ड वेसल. when the solvent front has run through required distance, the paper is removed, dried and spraying with the reagent. आता जे काही तुम्हाला सांगितलं तेच ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे डेव्हलपिंगमध्ये. फक्त शेवटी बघा त्यांनी काय म्हटलं आहे, ड्राईडच्या नंतर अँड स्प्रेइंग विथ द रिएजंट. तुम्हाला इथं स्प्रेइंग रिएजंटने यूज करायला सांगितलं आहे. कधी यूज करायचं आहे, ज्यावेळी तुम्ही फिल्टर पेपर रिमूव्ह करताय त्याच्यावर जर कलर स्पॉट ऑब्झर्व झाले तर तुम्हाला स्प्रेइंग रिएजंट यूज करायची गरज लागत नाही. जर स्पॉट कलरलेस ऑब्झर्व झाले असतील, म्हणजे स्पॉट दिसलेच नाहीत, तिथं कलरलेस स्पॉट आहेत, त्यावेळी तुम्ही स्प्रेइंग रिएजंटचा काय करायचं आहे, यूज करायचं आहे. लोकेटिंगमध्ये काय सांगितलं बघा, द सेपरेटेड कंपाऊंड्स ऑन द पेपर आर लोकेटेड बाय स्प्रेइंग विथ अ सुटेबल रिएजंट दॅट रिॲक्ट्स टू प्रोड्यूस कलर्ड प्रोडक्ट्स. म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपाऊंडचं सेपरेशन करताय आणि पेपरवरती जर कलरलेस स्पॉट म्हणजे कलर्ड स्पॉट तुम्हाला ऑब्झर्व झालेच नाहीत, त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे, स्प्रेइंग रिएजंटचा यूज करायचा आहे. आता ही स्प्रेइंग रिएजंट मोस्टली अल्कोहोल यूज केले जातात, लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही अल्कोहोल स्प्रे करताय त्यावेळी काय होतं, तुमचा जो अल्कोहोल आहे किंवा तुमचा जो स्प्रेइंग रिएजंट आहे तो काय होतो, तर या कंपोनंटसोबत रिॲक्ट होतो आणि तिथं काय होतात, कलर्ड प्रोडक्ट तुम्हाला पाहायला मिळतात. लक्षात ठेवा, जर कलरलेस स्पॉट म्हणजे कलर्ड स्पॉट ऑब्झर्व झाले नाहीत त्याचवेळी तुम्ही काय करायचं आहे, स्प्रेइंग रिएजंटचा यूज करायचा आहे. जर तुम्हाला ऑलरेडी पेपर रिमूव्ह केल्यानंतर क्लोज्ड वेसलमधून ज्यावेळी तुम्ही पेपर रिमूव्ह करताय, जर तुम्हाला कलर्ड स्पॉट ऑब्झर्व झाले तर तुम्हाला स्प्रेइंग रिएजंट यूज करायची गरज लागत नाही. लक्षात आलं, ही आहे बेसिक मेथडॉलॉजी. बघा, फर्स्ट काय आहे, सॅम्पल लोडिंग, त्याच्यानंतर आहे सेकंड डेव्हलपिंग आणि थर्ड आहे लोकेटिंग. ओके. आता याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा, ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन ऑफ फ्लो वी हॅव फॉलोइंग टाईप्स ऑफ पेपर क्रोमॅटोग्राफी. आता पेपर क्रोमॅटोग्राफीचे परत त्यांनी टाईप्स सांगितले आहेत. कोणत्या, 3 आहेत. फर्स्ट सांगितले असेंडिंग क्रोमॅटोग्राफी. ओके. याच्यामध्ये काय होतं, त्यांनी काय म्हटलं बघा, ज्यावेळी तुम्ही पेपर क्लोज्ड वेसलमध्ये ठेवताय त्यावेळी जर मोबाईल फेज हा अपवर्ड डिरेक्शनने मूव्ह होत असेल तर त्यावेळी ती कोणती क्रोमॅटोग्राफी कन्सिडर केली जाते, तर असेंडिंग क्रोमॅटोग्राफी अशी कन्सिडर केली जाते किंवा असेंडिंग क्रोमॅटोग्राफी असंही म्हणतात. सेकंड आहे डिसेंडिंग क्रोमॅटोग्राफी. आता असेंडिंग सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल डिसेंडिंगमध्ये काय असणार आहे. इथं काय होतं, जर दिलेला सॉल्वंट आहे, तुमचा जो मोबाईल फेज आहे तो काय होतो, डाऊनवर्ड डिरेक्शनने जर मूव्ह होत असेल तर त्याला काय म्हणतात, डिसेंडिंग क्रोमॅटोग्राफी असं म्हणतात. आणि थर्ड आहे रॅडिकल और सर्क्युलर क्रोमॅटोग्राफी. याच्यामध्ये काय होतं, पेपर हा तुम्ही हॉरिझॉन्टली केप्ट करताय वेसलमध्ये आणि तुमचा जो सॉल्वंट आहे तो त्या वेसलच्या किंवा त्या पेपरच्या सेंटरमधून मूव्ह व्हायला स्टार्ट होतं, तर त्याला काय म्हणतात, रॅडिकल और सर्क्युलर क्रोमॅटोग्राफी असं म्हणतात. हे आहेत पेपर क्रोमॅटोग्राफीचे 3 टाईप्स. ओके. याच्यानंतर बघा, तुम्हाला मगाशी आपण जसं डिस्ट्रीब्युशन कोइफिशियंट के हा जो फॉर्म्युला पाहिला
तसंच आता इथं परत एक फॉर्म्युला दिला आहे, तो कोणता आहे, द रेट ऑफ फ्लो मीन्स RF व्हॅल्यू. आपण ज्यावेळी पेपर रिमूव्ह करतो, क्रोमॅटोग्राफिक पेपर जो रिमूव्ह करतो ना वेसलमधून, त्याच्यानंतर RF व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. ओके, आता याच्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं, ड्युरिंग क्रोमॅटोग्राफिक सेपरेशन द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सोल्यूट इन द डायरेक्शन ऑफ अ सॉल्वंट इज कॅरेक्टराइज्ड बाय RF. तुमच्या क्रोमॅटोग्राफिक पेपरवरती जे कलर्ड स्पॉट ऑब्झर्व होतात, तुम्ही जे पाहताय ते स्पॉट एकाच ठिकाणी नसतात. ओके, एक काय असतो टॉप लेवलला असतो, तर एक काय असतो तसं खाली असतो, म्हणजे बॉटम म्हणजे अगदीच खाली नाही, म्हणजे एका खाली एक असे स्पॉट तुम्हाला ऑब्झर्व करायला पाहायला मिळतात, बरोबर ना. मग तुम्ही त्यावेळी काय करताय, डिस्टन्स मेजर करताय, बरोबर ना. कॉन्सन्ट्रेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, आणि जर डिस्टन्स तुम्हाला मेजर करायचं असेल तर त्यावेळी RFचा फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा आहे. तर काय फॉर्म्युला बघा, RF इज इक्वल टू डिस्टन्स मूव्ड बाय सोल्यूट डिवाइड बाय डिस्टन्स मूव्ड बाय सॉल्वंट. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा आहे कधी, जर तुम्हाला कंपोनंट्सचं काय करायचं आहे, डिस्टन्स मेजर करायचं असेल त्यावेळी. तर याची डेफिनेशन काय बघा, इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स मूव्ड बाय सोल्यूट टू द डिस्टन्स मूव्ड बाय सॉल्वंट फ्रंट. ओके, आता याच्यानंतर परत एक फॉर्म्युला दिले बघा, काय तो RX इज इक्वल टू, तुम्ही मोस्टली RF व्हॅल्यूज फाइंड आउट करताय, पण इथं त्यांनी RX पण दिली आहे. आता RX हा जो फॉर्म्युला आहे, म्हणजे RX इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सबस्टन्स डिवाइड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय स्टँडर्ड. हा फॉर्म्युला कधी यूज करतो आपण, ज्यावेळी स्टँडर्ड कंडिशन यूज केली जाते त्यावेळी. आता इथं म्हटलं बघा, अंडर स्टँडर्ड कंडिशन अँड सम केसेस टू अचीव द रिक्वायर्ड सेपरेशन RX व्हॅल्यू इज यूज. स्टँडर्ड कंडिशन यूज करून तुम्हाला जर रिक्वायर्ड सेपरेशन करायचं असेल त्यावेळी तुम्ही काय करता, RX व्हॅल्यू ही फाइंड आउट करता, किंवा RX फॉर्म्युला हा यूज करतो. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा, ॲप्लिकेशन्स ऑफ पेपर क्रोमॅटोग्राफी. काय ॲप्लिकेशन्स, फर्स्ट, इट इज वाईडली यूज्ड ॲनालिटिकल मेथड द सेपरेशन ऑफ अमिनो ॲसिड्स, पेप्टाइड्स, अल्कलॉइड्स, शुगर, लिपिड्स एक्सेट्रा इन अ बायोलॉजिकल सॅम्पल्स. याचा यूज कुठे केला जातो, तर अमिनो ॲसिड्सचं सेपरेशन करण्यासाठी पेप्टाइड्स, अल्कलॉइड्स, शुगर आणि लिपिड्स यांचं सेपरेशन करण्यासाठी काय केलं जातं, पेपर क्रोमॅटोग्राफी ही टेक्निक यूज केली जाते, आणि हे सगळे मोस्टली काय आहेत, बायोलॉजिकल सॅम्पल आहेत. त्याच्यानंतर टू अ लिमिटेड एक्सटेंट इट कॅन बी यूज्ड ॲज अ प्रिपरेटरी मेथड. एका लिमिटेड एक्सटेंटसाठी याचा किंवा या मेथडचा प्रिपरेटरी मेथड म्हणून सुद्धा यूज केली जाते. लक्षात आलं. थर्ड, टू स्टडी द स्ट्रक्चर अँड अमिनो ॲसिड्स कंपोजिशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनमध्ये ज्या अमिनो ॲसिड्स प्रेझेंट असतात त्यांचं स्ट्रक्चर आणि कंपोजिशन स्टडी करण्यासाठी पेपर क्रोमॅटोग्राफीचा यूज केला जातो. आणि फोर्थ आहे, इट कॅन बी यूज्ड इन द ॲनालिसिस ऑफ ब्लड, हिमोग्लोबिन, युरिन एक्सेट्रा. याचा यूज कशासाठी केला जातो, तर ब्लड, हिमोग्लोबिन आणि युरिनचं ॲनालिसिस करण्यासाठी सुद्धा पेपर क्रोमॅटोग्राफीचा यूज केला जातो. आता याच्यानंतर त्याने काय सांगितलं बघा, आता तुम्ही जे सेपरेशन करणार आहात, मिक्सचरमध्ये दिलेल्या कंपोनंट्सचं जे सेपरेशन तुम्ही करणार आहात ते कशावरती डिपेंड आहे, त्याचे ते कोणते फॅक्टर्स आहेत ते त्यांनी इथं दिलेलं आहे. बघा, द क्वालिटी ऑफ सेपरेशन अँड प्युरिटी ऑफ सॅम्पल इज डिपेंड्स ऑन असं म्हटलेलं आहे. तुम्ही जे सेपरेशन करणार आहात ते कशावरती डिपेंड आहे, आपण जे सॅम्पल यूज करणार आहोत किंवा तुम्ही आता जो पेपर घेणार आहात, पेपर क्रोमॅटोग्राफिक पेपर किंवा जो फिल्टर पेपर, तो कसा असला पाहिजे इथं त्यांनी सांगितलं आहे. तर याच्यामध्ये बघा, फिल्टर पेपरचं त्यांनी दिलं आहे. युजली वॉटमन पेपर नंबर 1 इज यूज बिकॉज ऑफ इट्स अ युनिफॉर्म फ्लो रेट, ग्रेन साईज अँड अ टेक्स्चर असं म्हणलं आहे. कोणताही फिल्टर पेपर आपण क्रोमॅटोग्राफिक पेपर म्हणून यूज करू शकत नाही, किंवा कोणताही फिल्टर पेपरचा यूज करून आपण सेपरेशन कॅरी आउट करू शकत नाही. तर त्यासाठी कोणता फिल्टर पेपर यूज केला जातो, तर मोस्टली वॉटमन पेपर नंबर 1 हा यूज केला जातो. तर हेच काय यूज करायचं आहे, तर त्याचा जो फ्लो रेट आहे तो नेहमी कसा राहतो, युनिफॉर्म राहतो. त्याची जी ग्रेन साईज आहे आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, युनिफॉर्म आहे. त्याच्यामुळं नेहमी वॉटमन पेपर नंबर 1 हा यूज केला जातो. त्याच्यानंतर सॉल्वंट सिस्टीम. आपण जी सॉल्वंट सिस्टीम, आपण जी मोबाईल फेज म्हणतो ना, ती
कशी यूज केली जाते किंवा कोणती यूज करतात बघा. सॉल्वंट सिस्टीम म्हणजेच मोबाईल फेज. लक्षात ठेवा. जनरली द 3 कंपोनंट सॉल्वंट्स आर प्रेफर्ड. कॉमनली यूज्ड सॉल्वंट अँड स्प्रेइंग रिएजंट आर गिवन बिलो. आता याच्यामध्ये टेबल सांगितलं कोणता बघा, कंपाऊंड, सॉल्वंट सिस्टीम अँड स्प्रेइंग रिएजंट. आता याच्यामध्ये म्हटलं कंपाऊंडमध्ये दिले अमिनो ॲसिड्स. सॉल्वंट सिस्टीममध्ये 2 सॉल्वंट सिस्टीम दिलेल्या आहेत. पहिली आहे ब्युटॅनॉल पायडीन वॉटर आणि सेकंड आहे मिथॅनॉल पायडीन वॉटर. आणि या अमिनो ॲसिड्सच्या सेपरेशनसाठी स्प्रेइंग रिएजंट कोणता यूज केला आहे, तर नील हायड्रीन हा स्प्रेइंग रिएजंट यूज केला. आता सॉल्वंट सिस्टीम जी आहे याच्यामध्ये 3 सॉल्वंट घेतलेत. पहिला आहे मिथॅनॉल, सेकंड आहे पायडीन आणि तिसरा आहे वॉटर. यांचा जो रेशो आहे, यांचं जे कंपोजिशन आहे ते सेम किंवा डिफरंटही घेतलं जातं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थर्ड आहे स्प्रेइंग रिएजंट. स्प्रेइंग रिएजंट तुम्हाला मी मगाशी सांगितलं. स्प्रेइंग रिएजंट आपण कधी यूज करतो, ज्यावेळी तुम्हाला पेपरवरती कलरलेस स्पॉट ऑब्झर्व होतात, म्हणजे कलर स्पॉट ऑब्झर्व झाले नाहीत म्हणजे ते कसे आहेत, कलरलेस आहेत, त्यावेळी आपण काय करतो, स्प्रेइंग रिएजंटचा यूज करतो. स्प्रेइंग रिएजंट काय करतात, स्प्रेइंग रिएजंट ज्यावेळी तुम्ही क्रोमॅटोग्राफिक पेपरवरती स्प्रे करताय किंवा त्या पेपरवरून रन करताय, त्यावेळी हे स्प्रेइंग रिएजंट मिक्सचरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या कंपोनंटसोबत रिॲक्ट होतात आणि तिथं कलर तुम्हाला पाहायला मिळतो. ओके. इथं त्यांनी सांगितलं कलर्ड कंपोनंट ऑफ द मिक्सचर्स आर लोकेटेड डायरेक्टली. कलर्ड कंपोनंट जे आहेत ते पेपरवरती आपण डायरेक्टली पाहतो. त्याच्यानंतर बट द कलरलेस कंपोनंट्स आर लोकेटेड बाय स्प्रेइंग स्पेसिफिक रिएजंट. दीज आर केमिकली रिॲक्ट अँड डेव्हलप द कलर. स्प्रेइंग रिएजंट हे काय होतात, केमिकली रिॲक्ट होतात कंपोनंटसोबत आणि तिथे तुम्हाला कलर स्पॉट हा ऑब्झर्व करायला किंवा पाहायला मिळतो. आता याच्यानंतर आहे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. द मेथड इज अ सिम्पल, इनएक्सपेन्सिव्ह अँड सेन्सिटिव्ह. सेकंड आहे अ व्हरायटी ऑफ सेपरेशन कॅर्ड आउट अंडर ऑर्डिनरी कंडिशन. हे काय त्याचे ॲडव्हान्टेजेस आहे. म्हणजे ही मेथड कशी आहे, सिम्पल आहे, इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे स्वस्त आहे, त्याच्यानंतर सेन्सिटिव्ह आहे. अ व्हरायटी ऑफ सेपरेशन म्हणजे तुम्ही भरपूर कंपोनंट्स या टेक्निकचा यूज करून काय करू शकताय, सेपरेट करू शकताय. आणि इथं काय म्हटलं, अंडर द ऑर्डिनरी कंडिशन. कुठे आहे, ऑर्डिनरी कंडिशनलासुद्धा कंपाऊंडचं काय केलं जातं, सेपरेशन केलं जातं. स्पेसिफिक कंडिशन मेंटेन करावी लागते असं काही नाही आहे. त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेज एकच आहे, काय दिलं बघा. द टाईम रिक्वायर्ड इज अ लार्ज अँड कॅनॉट यूज्ड ॲज अ प्रिपरेटिव्ह मेथड. याच्यासाठी जो टाईम पिरियड आहे तो काय आहे, लॉंग आहे. म्हणजे ही जर मेथड तुम्हाला यूज करायची असेल तर यासाठी टाईम पिरियड हा कसा लागतो, लॉंग लागतो, मोठा लागतो. लक्षात आलं. याच्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण थिन लेअर क्रोमॅटोग्राफी ही स्टडी करणार आहोत. ओके. या लेक्चरला आपण काय स्टडी केला, पेपर क्रोमॅटोग्राफी ही टेक्निक स्टडी केलं. ही टेक्निक कशी आहे, बेसिक टेक्निक आहे जी आपण सिम्पल लॅबमध्ये सुद्धा यूज करू शकतो. याच्यामध्ये आपण 2 फॉर्म्युला बघितले आहेत. पहिली आहे डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट के, बरोबर ना. हा फॉर्म्युला कधी यूज करतो आपण, ज्यावेळी कंपोनंट्सचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं असतं त्यावेळी डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट हा फॉर्म्युला यूज केला जातो. त्याच्यानंतर RF हा फॉर्म्युला आपण यूज केला. RF हा फॉर्म्युला कधी यूज केला, तर डिस्टन्स, कंपोनंटचा डिस्टन्स मेजर करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेट करण्यासाठी RF व्हॅल्यू कॅल्क्युलेट आपण केलेली आहे, बरोबर. याच्यामध्ये पेपर क्रोमॅटोग्राफीचे आपण परत काय बघितलेत, 3 टाईप्स बघितलेत. पहिली आहे असेंडिंग. असेंडिंगमध्ये आपण काय सांगितलं, जर सॉल्वंट अपवर्ड डिरेक्शननी मूव्ह होत असेल तर त्यावेळी आपण काय म्हणतो, असेंडिंग क्रोमॅटोग्राफी. जर सॉल्वंट डाऊनवर्ड डिरेक्शननी मूव्ह होत असेल तर त्यावेळी आपण काय म्हणतो, डिसेंडिंग. आणि रॅडिकल किंवा सर्क्युलर कधी म्हणतो, ज्यावेळी सॉल्वंट हा पेपरच्या सेंटरपासून मूव्ह होतो त्यावेळी आपण काय म्हणतो, रॅडिकल ऑर सर्क्युलर क्रोमॅटोग्राफी असं म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर आपण ॲप्लिकेशन्स बघितलेलो आहोत. त्याच्यानंतर जसं तुम्ही काय बघितलं की आपण जे सेपरेशन केलं ते कशावरती डिपेंड आहे, फिल्टर पेपरवरती, त्याच्यानंतर स्प्रेइंग रिएजंट आणि त्याच्यानंतर कशावरती, सॉल्वंट सिस्टीमवरती डिपेंड आहे, बरोबर ना. फिल्टर पेपर कोणता यूज केला आहे आपण, तर वॉटमॉड 41 म्हणजेच नंबर 1. का, कारण ग्रेन साईज आणि फ्लो रेट कसा आहे, युनिफॉर्म आहे. त्याच्यानंतर सॉल्वंट सिस्टीम कोणती, मोस्टली काय केले जातात, अल्कोहोल यूज केले
जातात किंवा काही तुम्ही काय करताय 3 कंपोनंट मिक्सरसुद्धा यूज करू शकता. त्याच्यानंतर स्प्रेइंग रिएजंट गरज असेल तर आपण यूज करतो. कंपल्सरी स्प्रेइंग रिएजंट यूज करावाच असं नाही आहे. त्याच्यानंतर RF व्हॅल्यू जी आहे तीसुद्धा डिपेंड असते कशावरती, तर फिल्टर पेपरवरती डिपेंड असते. नंतर एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरवरती डिपेंड असते. तुम्ही जी वेसल यूज करताय त्या वेसलच्या साईजवरती सुद्धा RF व्हॅल्यू ही काय राहते, डिपेंड राहते. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेससुद्धा बघितलेत. ॲडव्हान्टेजेसमध्ये आपण काय सांगितलं, ही मेथड कशी आहे, सिम्पल आहे, इनएक्सपेन्सिव्ह आहे, सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेज फक्त एक आहे, कोणतं आहे, तर ही जी टेक्निक तुम्हाला जर यूज करायची असेल तर यासाठी टाईम पिरियड हा कसा लागतो, लॉंग आहे किंवा टाईम पिरियड हा मोठा लागतो. ओके, थँक्यू. पुढच्या वेळी आपण 3 लेअर क्रोमॅटोग्राफी ही स्टडी करणार आहोत.